नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. म्हणतात ना, की गरज ज्याला भासते तो काहीही करायला शेवटी तयार होतो. कारण "अडला हरी गाढवाचे पाय धरी." तसा युरोपचा जो त्याला काय म्हणू आपण, नूर चढता जो होता, तो हळू माज सगळा आता उतरताना दिसतोय आपल्याला. माज कशासाठी म्हणते मी? गेली काही ह्यांना वेध लागलेले होते सोरोशियन आयडिओलॉजीचे. क्लायमेट चेंज. मग क्लायमेट चेंजमध्ये काय? तर न्यूक्लिअर पॉवर रिएक्टर बंद करा. आम्हाला वीजच नको. आम्ही फक्त तुमची सोलर वीज वापरतो. विंडमिलची वीज वापरतो. आम्हाला फ्युएल्स नकोत. कमी करा. सगळ्या तुमच्या काय त्या विमानाच्या फेऱ्या बंद करा. गाड्या कमी वापरा. अशा पद्धतीचे सगळे पर्यावरणवादी LGBTQ त्यानंतर आफ्रिका आणि अरबस्थानातून स्थलांतरितांना आत येऊ द्या. त्यांना सगळ्या सुखसोयी द्या. म्हणजे टॅक्स पेअर जो आहे तो गेला बोंबलत. ह्यांचं फुकट पोसण्याचं काम चालू होतं आणि आलं काय पत्रामध्ये? तर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे हे एतद्देशीय जनतेला भोगावे लागले. तेव्हा असं सगळं का चाललेलं होतं? कारण सुखासीनता होती. आपल्या देशातलं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलेलं होतं. ऑलमोस्ट बंद करत आणलेलं होतं. कारण इथे हे प्रदूषण होतं ना, पण आपण म्हणजे महाराजे आहोत. तर आपण सुखासमाधानात चीन बनवतो, ते आपण स्वस्तात विकत घ्यायचं. रशिया स्वस्तामध्ये आपल्याला तेल देतो आणि गॅस देतो. त्यांनी आपली घरं उबदार होत आहेत. आपल्याला इतर काही कामं करता येत आहेत. ती कामं करा. संरक्षणाचं काय? संरक्षण अमेरिका देतोय, ते फुकट देतोय. मग आपण काय करायचं? तर आपण उपदेश करायचा. भारताला उपदेश करा, जगाला उपदेश करा, अमुक-तमुक हे सगळे जी पैदाश जी उत्पन्न झालेली होती ती युरोपामध्ये सोरोशियन गँग्स सगळ्या तिथे निर्माण झालेल्या होत्या आणि त्या सगळ्या जगाला उपदेश डोस पाजत होत्या. आता काय झालंय? आता परिस्थिती अशी आली, की एनर्जी स्वस्त राहिली नाही कारण रशियाचा सप्लाय बंद झाला. यांनीच बंद केला. सँक्शन्स रशियाला धडा शिकवला पाहिजे. रशियाकडे जी काही संपत्ती आहे तिच्यावर बाप-दाद्यांकडून आपला अधिकार आहे असं यांना वाटत होतं. तेव्हा रशियाची संपत्ती लुटून आणायची आणि आपण कर्ज काढायची आणि सुखासीन आयुष्य जगायचं, ही कल्पना होती. आता अमेरिका म्हणते आम्ही तुमचं संरक्षण फुकट करणार नाही. चीनकडून स्वस्तातल्या गोष्टी आम्ही घेणार नाही, ह्यांनी ठरवलेलं आहे. मग करायचं काय? 3 महत्त्वाचे सोर्सेस संपले. एक फुकटातलं संरक्षण संपलं, स्वस्तातली एनर्जी संपली आणि स्वस्तातले वस्तू संपल्या. तेव्हा आता पाय जमिनीला लागलेले आहेत. आता पाय जमिनीला लागलेले आहेत आणि ह्याच्यावर करून जे ट्रम्प युद्ध थांबवायला बघत होते, त्याच्यामध्ये हे पाय घालत होते कायम. अडकाठी का घालत होते त्याचं एक वेगळं राजकारण आहे. त्याच्यावर परत कधीतरी बोलावं लागेल. पण आता वारं फिरायला लागलेलं आहे. कारण पाय जमिनीला लागायला लागले. हे असं अजून म्हणजे ह्या होर्मुझच्या प्रकरणानंतर माहिती आहे का तुम्हाला विजेचं बिल किती जास्त झालंय ते तिकडे? एकंदरीतच संपूर्ण युरोपाला जवळ-जवळ $23 बिलियन जास्तीचा खर्च आलेला आहे. ही अवस्था आहे आणि हे आपल्याला फार काळ करता येणार नाही. हे कुठेतरी आता मेंदूत शिरायला लागलेलं आहे. म्हणजे किती सोरोसनी तुमचा मेंदू ब्रेन वॉशिंग केलेलं असलं, तरी देखील कुठेतरी नाही बाबा आता काय म्हणजे खायला अन्नच नाही ना उरणार, अशी अवस्था आली. त्या नेमकं काय झालंय ते आपण बघूया. एक प्रेझेंटेशन आहे ते शेअर करते. म्हणजे तुम्हालाही ठीक वाटेल ते आणि बघता येईल अर्थातच. तेव्हा पहिली सुरुवात कुठून झाली बघा. मार्चच्या मध्यावरती बेल्जियमचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला. तो त्यांच्याच एका वर्तमानपत्राला इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलं बघा, "युरोप मस्ट स्ट्राइक अ डील विथ रशिया टू एंड द वॉर इन युक्रेन बिकॉज वी आर लूजिंग ऑन ऑल फ्रंट्स
and only one method remains: making a deal. He added, at the same time, we must normalize relations with Russia and regain access to cheap energy. That is common sense. De Wever explicitly claimed private banking from other European leaders also. म्हणजे हे जे प्राईम मिनिस्टर आहेत बेल्जियम, खास करून लक्षात ठेव बेल्जियमचे प्राईम मिनिस्टर, कारण ब्रसेल्स मधून युरोपियन युनियनचे पार्लमेंट आहे ना ते ऑपरेट होतं. सगळे सोरोस गँग ही ब्रसेल्स मध्ये बसली आहे आणि त्या बेल्जियमचे प्रधानमंत्री काय सांगता आहेत की इथून पुढे रशियाशी पंगा घेणं आपल्याला परवडणार नाही. कुठेतरी आपल्याला रशियाशी जमवून घ्यावं लागेल, सूत आपलं जुळायला लागेल, कुठेतरी युक्रेनचं युद्ध संपायला लागेल आणि पुन्हा एकदा आपल्याला स्वस्तातली एनर्जी जे रशिया आजवर देत होतं त्याच्याकडे वळावं लागेल. कारण अशा प्रकारे वाढीव दरांनी कुठून तरी तेल घ्यायचं, गॅस घ्यायचा म्हणजे अमेरिकेकडून, हे आता इथून पुढे परवडण्यासारखं नाही. आणि त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट अशी सांगितली की मी आज हे जे सांगतो आहे ते खरं म्हणजे युरोपातले अनेक नेते हे खाजगीत मला सांगतात की बाबा तू सांगतोस ते बरोबर आहे, पण त्यांच्यापैकी कोणीही जाहीर वक्तव्य करायला आज तयार नाहीये. त्या जाहीर वक्तव्य तयार करायला बेल्जियमचे प्राईम मिनिस्टर तयार झाले, याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण हे अभिनंदन करत असतानाच त्यांच्या मार्गातले धोंडे बघा कसे आहेत ते. त्यांचे जे विदेश मंत्री आहेत त्यांनी ताबडतोबीने त्यांच्यावरती टीका केली. ते म्हणाले की असं जर का तुम्ही कराल तर जे पुतीनला हवंय तेच तुम्ही करून बसाल. म्हणजे पुतीन हा आपला शत्रू आहे आणि त्या मूल्यनामध्ये मूल्यमापनामध्ये कुठचाही फरक हे बेल्जियमचे विदेश मंत्री आहेत ते करायला तयार नाहीयेत. लिथुआनियाचे जे विदेश मंत्री आहेत त्यांचं पण तेच मत आहे. एक वेळ मी मान्य करेन माहितीये का की जे इस्टोनिया, लिथुआनिया वगैरे ते जे देश आहेत ना, किंवा अगदी हे बल्गेरिया सारखे, ज्यांच्या पोलंड, ज्यांच्या जे पूर्वीच्या सोव्हिएट रशियामध्ये होते ना, त्यांना आपण कसे भरडले गेलो ह्याच्या त्यांच्या स्मृती अतिशय जागृत आहेत मित्रांनो. त्यामुळे त्यांच्या रिएक्शन्स ह्या तशाच राहिल्या तर मी त्यांना दोष पण नाही देत. पण हे फ्रान्स आणि जर्मनी हे जे आहेत ना, हे कशासाठी एवढे उड्या मारत होते याची मला खरंच गंमत वाटते. इथेच थांबलं नाही ते विदेश मंत्री हे दोघे, त्याच्या पलीकडे EU डिप्लोमसी चीफ म्हणजे त्यांचे एक प्रकारे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्री म्हणू आपण, काया कल्लास यांनी देखील ही कल्पना नाकारली आणि त्यांनी तेच सांगितलं की अशी जर का तुम्ही वागाल तर तुम्ही एक प्रकारे पुतीनलाच चिथावणी द्याल आणि त्याला प्रोत्साहन द्याल. तो जे काय करतो आहे तो आणखी युद्ध तुमच्या अंगावरती लादेल, असं काया कल्लास यांचं म्हणणं आहे. असं पण हा जो काही ज्याला आपण म्हणू सॅनिटी म्हणतात ती काय पहिल्यांदाच आली आहे का तर तसं नाहीये. जानेवारी 2026 मध्ये इटालीच्या प्राईम मिनिस्टर जॉर्जिया मेलोनी यांनी देखील थोड्याफार शब्दामध्ये हे अशीच भावना व्यक्त केली होती आणि त्यांनी म्हटलेलं होतं, रिस्टार्ट डायलॉग विथ रशिया टू गेन इन्फ्लुअन्स इन युक्रेन निगोशिएशन्स. युक्रेनच्या वाटाघाटींमध्ये युरोपला स्थानच नाहीये. अमेरिका जाते आणि रशियाशी बोलणी करते, अमेरिका जाते युक्रेनशी बोलणी करते, याच्या कुठे मध्ये युरोप नाहीच आहे. युरोपचं मत काय हे कोणी दिडकी देऊन सुद्धा विचारात घेत नाहीये. तेव्हा स्वतःला त्या वाटाघाटींमध्ये सामील करून घ्या, इनिशिएटिव्ह घ्या, पुढाकार घ्या, असं जॉर्जिया मेलोनी यांचा अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला होता असं मला वाटतं. त्यांनी जानेवारी 2026 मध्ये बोलून दाखवलं आणि त्यांनी असं सांगितलं की जमलं तर युरोपियन युनियनचा एक राजदूत नेमा की जो पुतीनशी डायरेक्टली थेट संवाद करू शकेल. हा थेट संवाद महत्वाचा आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं, अमेरिकेच्या आडून जाऊ नका, तुम्हाला जे काय बोलायचंय पुतीनला ते तुम्ही थेट त्याला कळवा. हा अत्यंत योग्य सल्ला होता असं मला वाटतं. त्याच्याही अगोदर महिनाभर आधी इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील असंच सांगितलेलं होतं की नीड फॉर फुलसम डायलॉग विथ मॉस्को. म्हणजे संपूर्ण चर्चा मॉस्कोशी करायला पाहिजे युरोपियन युनियननी. आणि जरी पुतीन आणि अमेरिका यांच्यामधली बोलणी जी आहे ती फिसकटलेली असतील किंवा त्याच्यामध्ये कुठे प्रगती होत नसेल तरी देखील
आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा नाही असा अर्थ त्याचा होत नाही. आपण आपले प्रयत्न करायला पाहिजेत. हे कुठेतरी मॅक्रॉन यांनी सुद्धा त्याची नोंद घेतली, ही महत्वाची गोष्ट आहे. जर्मनीचे अध्यक्ष, चान्सलर ज्याला म्हणतात फ्रिड्रिश मेर्च यांनी सुद्धा रशिया हा एक युरोपियन देश आहे. तो काही केवळ आशियाई देश आहे असं नाहीये. आणि म्हणून युरोपियन युनियन आणि मॉस्को यांच्यामध्ये थेट संबंध असले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये समतोल आणला गेला पाहिजे ह्याच्यावरती भर दिला. आता हंगरी असेल, स्लोवाकिया असेल, मी म्हटलं त्याप्रमाणे लिथुआनिया वगैरे हे देश हे पहिल्यापासून थोडे लिथुआनिया वगैरे विरुद्ध होते, पण हंगरी आणि स्लोवाकिया हे मात्र रशियाशी संबंध सुरळीत असले पाहिजेत ह्या विचाराची मंडळी होती. आणि ते तशी विचारधारा तुम्हाला तिथे दिसते. तुम्ही जर का पश्चिम युरोपात बघाल तर मात्र रशियाबद्दलचं हे जे मत आहे ते मत तुम्हाला वेगळं झालेलं दिसेल जनतेचं. कारण ते एक प्रकारे सोरोस गँगचे जे न्यूजपेपर्स आहेत ना, मीडिया आउटलेट, त्यांनी ते बनवलेलं आहे. तेव्हा तो सगळा प्रभाव काढून टाकण्यासाठी थोडा काळ जावा लागेल. ह्या सगळ्याला तुम्ही म्हणाल की हे सगळे राजकीय नेते आहेत आणि ते काय काय बोलतात खरे, पण त्याच्यामध्ये आणखी काय झालंय बघा, की त्यांनी असं सांगितलं की ही डिड स्ट्रॉंगली ॲडव्होकेट EU टू सस्पेंड इट्स 2027 बॅन ऑन रशियन LNG. म्हणजे जे एक इटालियन कंपनी आहे ENI, त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला रशियाकडून मदत घ्यायची नाही तेलासाठी. ही बाब जास्त काळ रेटता येणार नाही पुढे. आणि त्यांनी एप्रिल 13ला अतिशय स्पष्टपणे हे विधान केलं की EU शुड सस्पेंड इट्स प्लॅन्ड 2027 बॅन ऑन रशियन LNG इम्पोर्ट्स. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की युरोपियन युनियनने हल्लीच एक प्रस्ताव पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या शॉर्ट टर्म जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ती सगळी रद्द करण्यात आलेली आहेत. लॉंग टर्म रद्द करण्यासाठी सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी दिला गेलेला आहे. परंतु हे साहेब असं म्हणतात ENIचे अध्यक्ष की अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रश्नाकडे बघता येणार नाही आणि ह्याच्यामधून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. कारण युरोपची एनर्जी सिक्युरिटी ही अशा प्रकारे मॅनेज होणार नाही. तुम्हाला जे औद्योगिक प्रभुत्व आहे तुमचं, तुम्हाला जर का बाजारामध्ये स्पर्धा करायची असेल तर या किमतीला एनर्जी घेऊन तुमची प्रॉडक्ट्स जी आहेत, उत्पादनं जी आहेत, ती किमतीमध्ये जगाच्या मार्केटमध्ये मागे पडतील. आणि हा खूप मोठा इशारा ENIचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दिलाय. त्यांच्या पाठोपाठ जॉर्जिया मिलोनी यांचं ताबडतोबीने विधान आलं ते असं की नेक्स्ट डे शी एक्नॉलेज these Scalise's expertise while cautioning it is too early to revisit Russian gas. इतक्या लवकर कमी कालावधीमध्ये रशियाकडून गॅस घेणं कदाचित आपल्याला व्यवहार्य असणार नाही. परंतु त्यांचं जे एकंदरीत ENI ही गॅस कंपनी आहे इटाली मधली, तेव्हा गॅस आणि तेल, तर त्यांचा जो त्याच्यातला एक्सपर्टीज आहे तो मी मान्य करते आणि त्यांची दिशा लॉंग टर्म साठी एखाद बरोबर असेल. परंतु ताबडतोबीने मात्र आपल्याला हे करता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. कारण त्या इटलीच्या पंतप्रधान आहेत आणि देशाचं धोरण काय असावं हे त्यांना स्पष्ट करणं हे अत्यावश्यक होतं. तेव्हा अशा प्रकारे हा जो सगळा सिनेरिओ आहे युरोप मधला तो कसा बदलत चाललेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि हे का बदलत चाललेलं आहे त्याचं कारण स्पष्ट आहे की परिस्थितीनुसार कर्जबाजारी होत चाललेले देश कदाचित रिसेशन मध्ये जातील, डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. एकदा अर्थव्यवस्था जर का कोलमडली तर ती सावरायला आणखी वेळ लागेल. तेव्हा हा ट्रेंड आपल्याला होताना दिसतोय की रशिया म्हणजे जो काही एक मोठा राक्षस बनवून ठेवलेला होता, पुतीन म्हणजे नवा हिटलर आहे, अगदी पार त्याच्या अटकेचे वॉरंट काढण्या इतपत ह्यांची तयारी झाली होती सोरोस गँगची. तेव्हा त्याच्यातून जर का हे लोक बाहेर पडताना दिसत असतील तर लक्षात ठेवा की युरोप वेगळ्या रीतीने विचार करताना दिसतोय. अमेरिकेच्या छायेत आपण फार काळ राहू शकणार नाही याची त्यांना जाणीव झालेली आहे.
अमेरिकेकडून भरमसाठ दरांनी आपल्याला एनर्जी विकत घेता येणार नाही ह्याची जाणीव झालेली आहे. तेव्हा रशियाशी जुळवून घेणं हा त्याच्यातला मार्ग ठरतो. कदाचित ते चीनशी सुद्धा जुळवून घेतील, सांगता येत नाही. आणि ही जी बाब आहे ही का झाली? कारण हुर्मुझ सुद्धा बंद झाला, लक्षात घ्या. युरोपला हुर्मुझमधून जो काही एनर्जीचा थोडाफार पुरवठा होता तोही बंद झाल्यावर सगळं लक्ष वळवायला लागलेलं आहे ते अमेरिकन सप्लाईजकडे. आणि म्हणून ही पाळी आली. हे जे लीडर्स तुम्हाला बोलताना दिसतायत त्याची दिशा तुम्हाला कळेल की हे सगळं का होतंय ते. ही जाग लवकर आली असती तर गेल्या वर्षभरात ट्रम्प यांनी जे प्रयत्न केले युक्रेन युद्ध थांबवण्याचे त्याला कदाचित यश पण आलं असतं. आता मात्र ते यश थोडंसं दुरावलेलं दिसतंय. पण तरी सुद्धा एक प्रकारे जर का आता मी म्हणेन की कुजबुजीच्या स्वरूपात आहे, परंतु काही महिन्यात त्याचा एक दमदार आवाज तयार होईल अशी आपण आशा करू. आणि जगामधलं ते अत्यंत लांबलेलं जे एक युद्ध आहे त्याच्यावर पूर्णविराम आणि युरोप सारखा जो एक जगाचा सर्वात मोठा भाग आहे त्यांच्यावर आर्थिक विपन्नता यावी हे काही कोणाचं स्वप्न असू शकत नाही. निदान पूर्वात्यांचं तरी नाही. पुतिन यांनी वारंवार प्रयत्न केले की मी आक्रमण करणार नाही, मी लिहून देतो, मला नेटोमध्ये घ्या, हेही विनंती करून झाली. पण तरी देखील बदत नव्हते, कारण ते सगळे सोरोसचे पिट्टे बसलेले. तेव्हा जनतेला मनावर घ्यावं लागेल, वन आफ्टर दी अदर हे जे सोरोशियन पिट्टे बसलेले आहेत ना त्यांची गच्छंती करावी लागेल. तरच युरोपची साफ सफाई ही केवळ सोरोस गँग बाजूला टाकून नाही तर पार त्या स्थलांतरितांपासून सगळी साफसफाई करायला युरोप उभा राहिला तर त्याला काहीतरी भवितव्य आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा.